तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नागपुरात पेट्रोल बाबत प्रशासनाचा ऑल इज वेलचा दावा फोल। नागपूर शहरात सोमवार, मंगळवार, बुधवारला पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याच्या कथित दाव्यांची हवा बुधवारी निघाली। कारण पहाटेपासूनच बहुतांश पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक झळकले। प्रशासन ऑल इज वेलचा सूर आळवत राहिले, मात्र रस्त्यांवर नागरिक तासनतास रांगांमध्ये उभे राहून व्यवस्थेची पोलखोल होताना पाहत होते। सर्व काही ठीक होते तर पंप कोरडे का पडले असा प्रश्न लोक एकमेकांना दिवसभर विचारत होते। सोमवार, मंगळवार, बुधवारची सकाळ नागपूरसाठी नेहमीसारखीच नव्हती। ज्या पंपावर पेट्रोल उपलब्ध होते तेथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। शाळेत जाणाऱ्या मुलांचे पालक, कार्यालयीन कर्मचारी, ऑटो व कॅब चालक असे सर्वजण त्रस्त दिसत होते। रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांच्या रांगा संपण्याचे नाव घेत नव्हत्या। विविध ठिकाणांहून व्हिडिओ आणि संदेश वेगाने व्हायरल होऊ लागले। पेट्रोल संपले, उद्या पूर्णपणे बंद राहील, पुढील 3 दिवस पेट्रोल मिळणार नाही, अशा संदेशाने नागरिकांमध्ये भीती निर्माण केली। परिणामी ज्यांना तातडीची गरज नव्हती त्यांनीही पंपांकडे धाव घेतली। मात्र सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पेट्रोल पंप चालक ॲडव्हान्स पेमेंट पॉलिसीमुळे पेट्रोलियम कंपन्यांना आधीच पैसे देऊ न शकल्याने शहरात ही परिस्थिती उद्भवल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता राकेश मर्जवे, नागपूर। ऑलरेडी सांगितलं जसं एक हप्त्या पहिले सिलेंडर आणि यासाठी होत होतं, आता ते स्टॅबिलाइज झालेलं आहे। तुम्ही बघा आता तेवढा गर्दी कोणीच नाही आहे, तर त्यामुळे माझी विनंती आहे नागपूरकरांना की सिमिलरली ज्या प्रकारे सिलेंडरला तुम्ही पॅनिक होत होते, आता पॅनिक अननेसेसरी पॅनिक, आपण त्याला पॅनिक बाईंग म्हणतो, पॅनिक बाईंग करायची कसलीच गरज नाही आहे। काल आपण बघितलं असेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सगळे अधिकाऱ्यांनी त्याची प्रेस घेऊन सांगितलेलं आहे, आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडूनही CM सरांनी पालकमंत्री सगळ्यांनी सांगितलं नाही। आम्ही हेच सांगतो की कसलीच टंचाई नाही आहे, अननेसेसरी पॅनिक बाईंग करू नका। आता ते राशनिंग करण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी मी मागच्या सांगितलेलं आहे की एक JR गव्हर्नमेंटने काढलेला आहे, त्याच्यामध्ये कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन, FDA प्रशासन, ऑइल कंपनीचे OMC, त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे सगळे प्रतिनिधी, त्यांना सगळ्यांना कमिटी करून कोणत्या कॅटेगरीला कशा प्रकारे द्यायचं, डोमेस्टिकला 100% म्हटलेलं आहे, कुठेच कट लावले नाही, कमर्शियलमध्ये 50%, इंडस्ट्रीसाठी 50% ते कट लावलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आमची जी कमिटी आहे ते रिव्ह्यू आपण घेत असतो। म्हणजे एकच विनंती आहे की आत्ताही अननेसेसरी जिथे तुम्हाला 1 लिटर लागते तिथं टँक फुल कमी करत आहे, तुम्हाला वाटतं की संपून जाईल, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही आहे। गव्हर्नमेंट कमिटेड आहे, ॲडमिनिस्ट्रेशन पण लक्ष देऊन आहे। आमच्या डेली बेसिसवर आमच्या मीटिंग्स होत आहे, आम्ही व्हॉट्सअपवरही आम्ही अलर्ट आहोत, आमच्याकडे इनपुट जे इंटेलिजन्स त्याच्यामध्ये पण आम्हाला अलर्ट आहे पोलिसांमार्फत, त्यामुळे कसलंच पॅनिक बाईंग करण्याची नागरिकांना गरज नाही।